ही माझी आई, आणि तिने डोक्यात फिक्स केलेलं पटकन मूर्ती बघून घे, नीट बघ कसा छान देव बाप्पा आहे, हे वाक्य आजही आठवलं जेव्हा 4 तास लाईन मध्ये थांबून त्र्यंबकेश्वरला हे सगळ्यात वेगळं 3 लिंग असलेलं शिवलिंग पाहिलं. आणि ह्या ट्रिप मध्ये अजून एक गोष्ट डोक्यात फिक्स केली की शांतपणे मंदिरं बघितली पाहिजे. किती सुंदर कोरीव कलाकृती असते त्यात. कारण सगळ्यात पहिलं सिन्नर मधलं हे शिल्प संपन्न गोंडेश्वर मंदिर पाहिलं. असे साईडला 4 गणपती, पार्वती, विष्णू, सूर्य यांचे मंदिर, आणि त्यामध्ये प्रत्येक कोपऱ्याला सुंदर कोरीव काम असलेलं हे शिव मंदिर. ह्यानंतर आलो नाशिकच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर मंदिरला. उंच शिखराची भव्यता आणि जरा युनिकच स्ट्रक्चर असं पहिल्यांदाच पाहिलं. हे कलरफुल माशे, समोर दिसणारा ब्रह्मगिरी पर्वत आणि मंदिरा बाजूचा परिसर पाहून पावसाळ्यात परत इथे यायचं ठरवलंय. आणि संध्याकाळी पंचवटीला गोदावरी घाट आणि दुतोंड्या मारुती पाहून जेव्हा काळाराम मंदिर पाहिलं, तेव्हा ह्या ट्रिप मध्ये मंदिराबाबत आणि आईने लहानपणापासून गाभाऱ्यातल्या मूर्तीबाबत जे डोक्यात फिक्स केलं होतं ते सगळं परत आठवलं.